सांगलीमध्ये जयंत पाटलांना विरोधकाने चांगलंच घेरलंय. अगदी आता झालेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा धैर्यशील कदम यांचा दणदणीत विजय हा जयंत पाटील यांच्यासाठी सुद्धा मोठा धक्काच आहे. कारण या जागेवर जयंत पाटील यांनी आपले चिरंजीव प्रतीक पाटील यांना उमेदवारी देण्याचा मानस ठेवला होता. पण मागच्या काही दिवसांपासून सांगलीमध्ये जयंत पाटील विरुद्ध इतर सगळे असा काही संघर्ष वाढत असताना आता यापुढे जयंत पाटलांचे वारसदार प्रतीक पाटील यांचं राजकीय करिअर कसं असेल याची चर्चा कार्यकर्ते करू लागलेत. दरम्यान प्रतीक पाटील यांना सहकारी साखर कारखान्याची जबाबदारी देऊन जयंत पाटलांनी तसं सहकाराच्या राजकारणात आणलं खरं, मात्र पुढे विधानसभा आणि लोकसभेच्या रणांगणात जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांना कसं उतरवणार? कारण एकीकडे काँग्रेसचं वर्चस्व तर दुसरीकडे भाजपचं आव्हान. यामध्ये जयंत पाटलांचे चिरंजीव प्रतीक पाटलांचं राजकीय करिअर मात्र आता डावावर लागलेलं आहे. त्यामुळे याच विषयावर आपण बोलणार आहोत आणि प्रतीक पाटील यांच्याविषयी अधिक माहिती सुद्धा जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. सांगली जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या 4 दशकांपासून जर एखाद्या नेत्याने सातत्याने स्वतःचा प्रभाव कायम ठेवला असेल तर त्या नावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी मंत्री जयंत पाटील यांचं अग्रक्रमाने उल्लेख होतो. सहकार क्षेत्रापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, साखर कारखाने, विधानसभा, मंत्रिपद आणि राज्याच्या राजकारणापर्यंत पोहोचलेला आहे. वाळवा मतदारसंघात त्यांनी एक अभेद्य बालेकिल्ला उभा केला. शिवाय शेजारचा शिराळा मतदारसंघ सुद्धा अनेक वर्ष त्यांच्या प्रभाव क्षेत्राचा महत्त्वाचा भाग राहिलाय आणि सांगली जिल्ह्याच्या राजकारणावर अनेक वर्ष आपला ठसा त्यांनी उमटवला. मात्र राजकारणात परिस्थिती कधीच कायमस्वरूपी एकसारखी राहत नाही. विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मानसिंगराव नाईक यांचा झालेला पराभव हा जयंत पाटील यांच्या राजकीय गणिताला बसलेला मोठा धक्का मानला गेलाय आणि त्यानंतरही शिराळ्यात विरोधकांनी आपली ताकद सातत्याने वाढवली आहे. त्यामुळे आज वाळवा आणि शिराळा या दोन्ही मतदारसंघांमध्ये पूर्वीसारखी निर्विवाद राजकीय पकड कायम ठेवणं हे जयंत पाटील यांच्या समोरचं मोठं आव्हान बनलंय. नुकत्याच झालेल्या सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकीने सांगलीच्या राजकारणाला एक वेगळी दिशा दिली आहे. महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी मिळवलेला दणदणीत विजय हा केवळ एका उमेदवाराचा विजय नाही, तर सांगली जिल्ह्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीचा सुद्धा एक स्पष्ट संदेश मानला जातोय. या निकालानंतर सर्वाधिक चर्चा जर कोणत्या नेत्याची सुरू झाली तर ती म्हणजे जयंत पाटील यांच्या नेतृत्वाची आणि त्यांच्या पुढील राजकीय रणनीतीची. कारण राजकीय वर्तुळामध्ये अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती की या विधान परिषद जागेवर जयंत पाटील आपल्या राजकीय वारसाची सुरुवात करत पुत्र प्रतीक पाटील यांना संधी देण्याच्या विचारामध्ये होते. मात्र ते घडलं नाही आणि त्यानंतर विधान परिषदेच्या निकालाने विरोधकांना अधिक बळ मिळाले. दरम्यान या निकालाकडे केवळ एका निवडणुकीचा निकाल म्हणून पाहता येणार नाही, कारण गेल्या काही वर्षांपासून सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरण झपाट्याने बदलत आहेत. एकीकडे जयंत पाटील यांच्या एका शब्दावर उभा राहणारा राजकीय पट आता अनेक शक्ती केंद्रांमध्ये विभागला जात असल्याचं सुद्धा चित्र दिसून येत आहे. शिवाय काँग्रेसचं स्वतःचं स्वतंत्र स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे भाजपने ग्रामीण भागात आपलं संघटन विस्तारलंय. महायुतीतील स्थानिक नेतृत्व सुद्धा अधिक आक्रमक झालंय आणि त्यामुळे पूर्वीसारखी एक हाती राजकीय परिस्थिती आता उरलेली नाहीये. आणि अशा बदलत्या परिस्थितीमध्ये जयंत पाटील यांना केवळ स्वतःचं नेतृत्व टिकवायचं नाही, तर पुढच्या पिढीचं नेतृत्व सुद्धा घडवायचं आहे. विशेष म्हणजे जयंत पाटील यांचा स्वतःचा राजकीय प्रवास पाहिला तर त्याची सुरुवात विधानसभा किंवा मंत्रिपदापासून झालेली नाही, तर त्यांच्या राजकारणाचा पाया रचला गेला तो सहकार क्षेत्रामध्ये. राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी प्रवेश केला आणि त्यानंतर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी तब्बल 10 वर्ष काम पाहिलं. ग्रामीण भागातील शेतकरी, ऊस उत्पादक, सभासद त्याचबरोबर सहकार चळवळीशी त्यांनी निर्माण केलेला संवादच पुढे त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा मजबूत पाया ठरला आणि सरकारातूनच त्यांनी जनाधार निर्माण केला आणि त्याच जनाधाराच्या बळावर ते विधानसभेमध्ये पोहोचले, मंत्री झाले आणि राज्याच्या राजकारणामध्ये प्रभावी नेतृत्व म्हणून सुद्धा उदयास आले. आज जवळपास 4 दशकांच्या राजकीय प्रवासानंतर जयंत पाटील यांनी स्वतःच्या वारसदाराची तयारी सुद्धा त्याच मार्गाने सुरू केल्याचं दिसून येतंय. त्यांनी आपल्या चिरंजीव प्रतीक पाटील यांना सहकार क्षेत्रातून पुढे आणण्याचा निर्णय घेतला. राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याची धुरा नव्या पिढीकडे देताना त्यांनी तब्बल 37 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर संचालक मंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय केवळ संघटनात्मक नव्हता, तर त्यामागे स्पष्ट राजकीय संदेश होता. ज्या सहकार चळवळीने जयंत पाटील यांना घडवलं त्याच सहकारातून प्रतीक पाटील यांना सुद्धा
राजकारणामध्ये मजबूत करण्याचा प्रयत्न असल्याचं राजकीय विश्लेषक मानतात. आणि त्यामुळे जयंत पाटील यांच्यासाठी आता सर्वात महत्त्वाचं लक्ष्य म्हणजे वाळवा शिराळ्यातील मतदारसंघ भविष्यामध्ये प्रतीक पाटील यांच्यासाठी सुरक्षित ठेवणं. कारण राजकीय वारसा केवळ घोषणांमधून हस्तांतरित होत नाही, तर तो जनतेच्या स्वीकारातून तयार होतो. त्यासाठी स्वतंत्र नेतृत्व, स्वतंत्र जनाधार आणि सातत्यपूर्ण जनसंपर्क सुद्धा आवश्यक असतो. आणि हाच भाग सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय ठरतोय. दरम्यान जयंत पाटील यांना प्रतीक आणि राजवर्धन अशी दोन मुलं आहेत. दोघांनी सुद्धा इंग्लंडमध्ये व्यवस्थापन शास्त्रातील MBA शिक्षण घेतलं. सुरुवातीच्या काळामध्ये दोघांचाही सार्वजनिक जीवनामध्ये काही प्रमाणात सहभाग होता, मात्र पुढे दोघांना सुद्धा वेगवेगळे मार्ग निवडले. राजवर्धन पाटील यांनी उद्योग व्यवसाय क्षेत्रामध्ये स्वतःला वाहून घेतलं, तर प्रतीक पाटील यांनी वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेण्याचा मार्ग स्वीकारला. आणि त्यामुळे आज सांगलीच्या राजकारणामध्ये जयंत पाटील यांच्या इतकीच चर्चा जी आहे ती प्रतीक पाटील यांच्या राजकीय भवितव्याची सुद्धा केली जाते. आता आपण प्रतीक पाटील यांच्याबद्दल अधिक बोलूया. अर्थात प्रतीक पाटील यांनी गेल्या काही वर्षांमध्ये सहकार क्षेत्रामध्ये काम करत संघटनात्मक अनुभव घेतलाय. राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी, सभासद आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी संवाद वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. विविध सामाजिक उपक्रम, त्याचबरोबर युवकांशी संवाद, पक्षाच्या संघटनात्मक बैठका आणि सहकार क्षेत्रातील निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग वाढलाय. त्यामुळे ते जयंत पाटील यांचे संभाव्य राजकीय वारसदार म्हणून सुद्धा पुढे आले. मात्र आजपर्यंत त्यांनी विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक ही लढवलेली नाहीये. आणि त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाची खरी राजकीय परीक्षा अजून बाकी असल्याचं सुद्धा बोललं जातंय. आणि प्रतीक पाटील यांच्या समोरचं आव्हान हे केवळ निवडणूक लढवण्याचं नाही, तर स्वतःची स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण करण्याचं सुद्धा निर्माण झालंय. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जयंत पाटील यांनी राज्यभर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मोठी भूमिका बजावली. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाला राज्यात चांगलं यश मिळालं. त्यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्री पदाच्या चर्चाही रंगवल्या. मात्र त्याच काळामध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांचा पराभव झाला. आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये जयंत पाटील यांच्या मताधिक्यात घट झाली. शिराळा मतदारसंघात पक्षाचे उमेदवार मानसिंगराव नाईक यांचा पराभव झाला. आणि जरी त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांच्या गटाने चांगली कामगिरी केली असली, तरी विधान परिषद निवडणुकीमध्ये झालेल्या या धक्क्यामुळे विरोधक अधिक आक्रमक झालेत. राजकीय वर्तुळामध्ये अशी चर्चा आहे की प्रतीक पाटील यांच्या भोवती मर्यादित कार्यकर्त्यांचा समूह असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत त्यांचा थेट संपर्क हा अपेक्षे इतका पोहोचलेला नाहीये. आणि त्यामुळे आगामी काळात प्रतीक पाटील यांनी जनतेशी अधिक व्यापक संवाद साधणं सुद्धा आवश्यक ठरणार आहे. कारण सहकार क्षेत्रातील नेतृत्व आणि निवडणुकीतील नेतृत्व या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि येत्या विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकांदरम्यान प्रतीक पाटील यांना संधी मिळाल्यास ती केवळ एका उमेदवाराची निवडणूक नसेल, तर ती जयंत पाटील यांच्या 4 दशकांच्या राजकीय वारसाची पहिली मोठी परीक्षा असेल. वडिलांनी निर्माण केलेला जनाधार पुढे नेण्यामध्ये ते कितपत यशस्वी ठरतात, स्वतःची स्वतंत्र प्रतिभा उभी करतात का, बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये नवनेतृत्व म्हणून स्वतःला सिद्ध करतात का, यावर त्यांची राजकीय कारकीर्द अवलंबून असेल. एकूणच सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सध्या सुरू असलेली लढाई ही केवळ पक्षांमधील नाही, तर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नेतृत्व हस्तांतरित होण्याची सुद्धा आहे. आणि जयंत पाटील यांनी सहकारातून राजकारणामध्ये प्रवेश करून स्वतःचं स्थान निर्माण केलं. आज तेच सहकाराचं मॉडेल वापरत ते प्रतीक पाटील यांना पुढे आणत आहेत. मात्र काळ बदललाय, राजकारण बदललंय आणि मतदारांच्या अपेक्षा सुद्धा बदललेल्या आहेत. त्यामुळे केवळ राजकीय वारसा पुरेसा ठरणार नाहीये, तर जनतेचा विश्वास, सातत्याने लोकांमध्ये राहण्याची वृत्ती, स्वतंत्र नेतृत्वाची छाप आणि बदलत्या राजकीय परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता, या 4 गोष्टीच आगामी काळामध्ये प्रतीक पाटील यांच्या राजकीय प्रवासाची खरी दिशा ठरवतील. आणि सांगलीच्या राजकारणामध्ये पुढचा अध्याय कोण लिहिणार याचं उत्तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आणि येणाऱ्या निवडणुकांमध्येच दिसून येणार आहे. त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया. मात्र या सगळ्याबद्दलचं तुमचं मत काय, कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी सुद्धा कट्टू कटच्या YouTubeला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.